नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये. तर मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की राजकुमार जो आहे तो सारंगसोबत बोलत उभा राहिलेला असतो आणि सारंगला सांगत असतो की तू मॉमशी का नाही बोलला की तुला आणि सावलीला देवदर्शनासाठी फिरण्यासाठी जायचं आहे म्हणून. त्यावरती सारंग त्याला म्हणतो, नाही रे, तुला तर माहीत आहे ना मॉमला सावली आवडत नाही म्हणून. आणि मी जर असं बोललो असतो तर आईला खूप वाईट वाटलं असतं, ती रागवली असती. आणि आत्ताच राजकुमार दादामुळे घरात जे काही आपल्या चालू आहे त्यानंतर मला तरी असं वाटत नाही की ही योग्य वेळ असेल हनीमूनला जाण्यासाठी. आणि त्यानंतर तरी पण नील त्याला समजवत असतो आणि नीलला हे अजिबात सारंगचं बोलणं आवडत नाही. तो सारंगला समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणतो की अरे, जेव्हा माझं आणि राजकुमार दादांचं लग्न झालं होतं ना, तेव्हा आम्ही बिझनेसचा विचार न करता महिनाभर फिरायला गेलो होतो. तुला तर हे चांगलंच आठवत असेल. पण मला असं वाटतंय की तू आणि सावलीनं सुद्धा निदान आठवड्यावर तरी कुठेतरी फिरायला जावं. दोघांनाही छान वाटेल. मात्र सारंग नकार देतो आणि तो तिथून त्याच्या कामासाठी निघून जातो. त्यानंतर रात्री घरातील सगळेजण हॉलमध्ये एकत्र बसलेले असतात. इकडे नील आणि चंद्रकांतजींना मात्र काही राहवत नाही आणि ते एकमेकांकडे इशारा करत असतात. आणि मग त्यानंतर नील हिंमत करून तिलोत्तमाला म्हणू लागतो की आई, मला तुझ्याशी एक महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. तितक्यात ऐश्वर्या देखील म्हणते की हो मॉम, मलासुद्धा तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. आणि ते ऐकून तिलोत्तमा हसतच विचारते की तुम्ही दोघांनी काही ठरवून आला आहात का? तर ऐश्वर्या म्हणते की नाही मॉम, तसं तर काही नाही आहे म्हणून. मला तुम्हाला इतकंच विचारायचं होतं की एका महत्त्वाच्या कॉन्फरन्ससाठी तुम्ही सारंगला पाठवताय, त्यापेक्षा तुम्ही स्वतः गेलात तर जास्त बरं होईल ना? आणि त्यावेळी तिलोत्तमा तिला सांगते की ऐश्वर्या, कारण पुढच्या आठवड्यामध्ये माझ्या अनेक मीटिंग आहेत आणि समजा जरी मला जाणं पॉसिबल असेल तर मी गेलेच असते, कारण माझ्या मुलांवरती पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे ऐश्वर्या तिथे गप्प बसते. त्यानंतर तिलोत्तमा नीलला विचारते की नील, तुला काय बोलायचं आहे, बोल म्हणून. आणि त्यावरती नील आईला सांगत असतो की आई, अगं, आपल्या सारंग जिथे कॉन्फरन्ससाठी निघाला आहे ना, त्या ठिकाणी जवळच आपल्या कुलदेवतेचं मंदिर आहे. आणि तितक्या सारंग नीलला थांबवतो. पण तिलोत्तमा त्याला म्हणते की थांब सारंग, नीलला जे काही बोलायचं आहे ते बोलू दे. आणि ते ऐकून सारंगसुद्धा खुश होतो आणि मग मुद्दाम त्याच्याजवळ उभ्या असणाऱ्या सावलीला तो खोड्या काढायला सुरुवात करतो. आणि त्यामुळे सावली घाबरते आणि त्याच्याकडे पाहू लागते. तर इकडे नील तिलोत्तमाला म्हणत असतो की आई, सारंगचं आणि सावलीचं लग्नानंतर दोघेसुद्धा कुठे फिरायला गेले नाहीत आणि त्यांचं कुलदेवतेचं सुद्धा दर्शन राहिलेलं आहे. तर मला असं वाटते की सावलीलासुद्धा सारंगसोबत त्या कॉन्फरन्ससाठी आपण पाठवूयात. आणि मग कॉन्फरन्स झाल्यानंतर ते दोघेजण कुलदेवतेच्या दर्शनासाठी दर्शन घेऊन येतील. त्यांचा हनीमूनसुद्धा होईल. आणि हे ऐकून चंद्रकांत म्हणतो की तिलोत्तमा, मलासुद्धा नीलचं म्हणणं पटतंय. पण तिलोत्तमा म्हणत असते की काही गरज नाही आहे म्हणून कुलदेवतेचं दर्शन घेण्याची. पण अमृता म्हणते की आई, प्लीज असं म्हणू नका ना तुम्ही, प्लीज होकार द्या ना. तिलोत्तमा काही ऐकायला तयार नसते. पण मग शेवटी सगळ्यांनीच आग्रह केल्यावर तीसुद्धा हसून होकार देते आणि सारंगला हाक मारू लागते की सारंग मात्र हसतच सावलीकडे पाहत असतो. सावली मात्र जोरात त्याला चिमटा काढते. त्यामुळे सारंग भानावर येतो आणि तिलोत्तमाला काय असं विचारतो. आणि त्यावेळी तिलोत्तमा त्याला सांगते की हे बघ, माझा निर्णय झालेला आहे. तू कॉन्फरन्ससाठी या मुलीला सुद्धा सोबत घेऊन जाऊ शकतो. तुम्ही कुलदेवतेचं सुद्धा दर्शन करून घ्या. आणि ते ऐकून सारंग, सावली, नील, चंद्रकांत, अमृता, बबलू, सोहम हे सगळेच मात्र खूप खुश होत असतात. तिलोत्तमासुद्धा हसत असते. पण त्यानंतर सगळेजण आपापल्या कामासाठी जातात. दुसरीकडे ती तारा मात्र तिच्या रूममध्ये फोनवर बोलत असते. तितक्यात ऐश्वर्या त्या ठिकाणी येते आणि तिला विचारू लागते की तारा, तुझं इथे काय सुरू आहे? तर तारा म्हणते की काही नाही वहिनी, मी माझ्या मैत्रिणीसोबत बोलत होते. तर ऐश्वर्या म्हणते की अगं तारा, या घरामध्ये काय सुरू आहे तुला काहीच कसं गं माहीत नसतं? अगं, तुला किती वेळा सांगितलं, या घरामध्ये कान, नाक, डोळे सगळं उघडं करून थांबायचं असतं. तुला या घरात कवडीची सुद्धा गं कोणी किंमत देत नाही आहे आणि तुझी किंमतसुद्धा या घरात आता काही राहिली नाही. त्यामुळे तारा विचारते, वहिनी नेमकं काय झालं आहे? आणि त्यावेळी मग ऐश्वर्या ताराला काहीतरी सांगायला सुरुवात करते. पण ती सांगताना त्याला अगदी तिखट मीठ लावून, मिरची लावून ती सांगत असते.
आता मॉमने बघ त्या सारंग आणि सावलीला कुलदेवतेच्या दर्शनासाठी पाठवायचं ठरवले. मात्र त्यांनी तुझा आणि सोहमचा विचार देखील केला नाही. या घरातील नवीन सून तू पण नाही आहेस का गं? आणि ते ऐकून तारासुद्धा चिडते आणि म्हणू लागते की मॉम असं कसं वागू शकतात. तर ऐश्वर्या म्हणत असते की तारा बघ, या घरामध्ये ना नेहमी असंच होतं. माझ्यावर सुद्धा आत्तापर्यंत खूप अन्याय झालेत, पण मी पेशन्स ठेवलेत. मात्र माझ्यासोबत जे घडलंय ना ते तुझ्यासोबत घडू नये म्हणून मला खूप काळजी वाटत असते आणि म्हणूनच मी तुझ्या नेहमी भल्याचं तुला सांगत असते. ते ऐकून मग तारासुद्धा चिडते आणि म्हणू लागते की प्रत्येक वेळी या घरामध्ये ना हेच घडत आले. सगळेजण पहिल्या दिवसापासून माझ्याशी असं वागत आहेत. त्या फक्त सारंग आणि सावलीचंच कौतुक या घरामध्ये होत असतं आणि सोहमला तर काही किंमतच नाही आहे. आणि मग ती कंटिन्यू बडबड बडबड करत राहते आणि हे पाहून ऐश्वर्याला मात्र गालातल्या गालात खूप हसू येतं. तिला वाटतं आता ही तारा काहीतरी आता नक्कीच मोठा बॉम्बस्फोट काहीतरी करणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिलोत्तमा एका मीटिंगसाठी मुंबईला जाण्यासाठी निघालेली असते. ती अमृताला सांगते की हे बघ, घराची काळजी घे आणि स्वतःची सुद्धा. अजिबात एकटं वाटून द्यायचं नाही, रडत बसायचं नाही. काही झालं तर मला लगेच फोन कर. त्यावरती अमृताई हसून हो म्हणते आणि त्यानंतर तिलोत्तमा ऐश्वर्याला देखील ऑफिस आणि घर व्यवस्थितपणे सांभाळा असं सांगत असते आणि मग ती मुंबईला जाण्यासाठी निघणारच असते. पण तितक्या तारा त्या ठिकाणी येते आणि तिच्या हातात देखील एक बॅग असते. पण हे पाहून बबलू विचारतो की तारा वहिनी, तू सुद्धा आईसोबत फिरायला चालली आहेस का? आणि त्यावेळी तारा रागवतच म्हणते की फिरायला नाही, मी तर हे घर सोडून चालले आहे. आणि हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. सोहम तिला विचारत असतो की तारा, हा सगळा काय प्रकार आहे? तू का घर सोडून चालली आहेस? आणि मग तारा सगळ्यांसमोर अगदी गोंधळ घालायला सुरुवात करते. ती म्हणत असते की सोहम, माझ्याकडे मग दुसरा पर्यायच आहे का? अरे या घरामध्ये ना सतत सारंग आणि सावली यांचंच गुणगान चालू असतं. सतत सगळेजण बोलत असतात त्यांच्याविषयी. त्यामुळेच मला आता खूप राग येत आहे आणि या घरामध्ये राहण्याची माझी अजिबातसुद्धा इच्छा नाही आहे. काल त्या मंगळागौरीच्या खेळामध्ये सुद्धा बायकांच्या तोंडी सारंग आणि सारंगचीच बायको एवढंच चालू होतं. तर कोणी विचार केला का माझ्याबद्दल? आतासुद्धा मॉम या दोघांनाच कुलदेवतेच्या दर्शनासाठी पाठवत आहेत, आपल्याला नाही. मग मला सांग, मी या घरामध्ये कशाला राहू? कारण माझ्या ना सेल्फ रिस्पेक्ट आहे ना, जिथे मला काही किंमतच नाही आहे तिथे मला थांबायचं देखील नाही आहे. तारा हे सगळं बोलणं ऐकून सगळेजण तिच्याकडे एकटक बघू राहतात. सोहमला तिला खूप समजवण्याचा सोहम प्रयत्न करतो, पण तारा मात्र तिच्याच बडबड. ऐश्वर्याने तिचे जे कान भरलेले असतात त्यामुळे ती तारा काही ऐकायला तयार नसते. ती उगाचच काहीतरी बडबड करत असते, सारंग आणि सावलीबद्दल बोलत असते. आणि त्यावेळी तिथे जी अमृता वहिनी असते ती तिला समजून सांगत असते. तारा म्हणते की वहिनी, मी खरंच आता या घरात नाही राहू शकत. आणि त्यावेळी तिलोत्तमा म्हणते की हे बघ तारा, जर तुला हे घर सोडून जायचं असेल ना तर तू खुशाल जा. आम्ही तुला कोणीसुद्धा अडवणार नाही. पण एक गोष्ट तू लक्षात ठेव की एकदा या घराचा उंबरडा तू ओलांडलास ना तर तुला या परत घरामध्ये मी घेणार नाही. तुझ्या या हक्काच्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील. आणि हे ऐकून तारा मात्र घाबरते आणि तिलोत्तमाकडे पाहू लागते. तिला शांतपणे समजवत असते की जर तुला घरातील एखादी गोष्ट आवडली नाही तर तू काही खटकलं तर तू माझ्यासोबत येऊन बोलू शकली असतीस ना, की काय केलं असतं जास्तीत जास्त तुझ्यावर मी रागवले असते. आणि मला सांग, तुझी आई तुझ्यावरती कधीतरी रागवतेच ना. समजा मग मी रागवले तर काय हरकत आहे? आणि हे मात्र असं तुझं वागणं मला अजिबात आवडलेलं नाही आहे. आणि तू काय म्हणत होतीस गं, सारंगचं या घरामध्ये कौतुक होत असतं म्हणून? तो सगळ्यांचा लाडका आहे. हो, आहे सारंग सगळ्यांचा लाडका. कारण कसं आहे ना, तू आत्ता या घरात आलीस त्यामुळे आमच्या काही भूतकाळाबद्दल तुला काही गोष्टी माहीत नाही आहे. तरीही मी तुला आज सांगते, सारंग लहान असताना एकदा असा प्रसंग घडला होता की ज्यामुळे मी माझ्या सारंगला गमावता वाचले होते. आणि त्यामुळे मला आत्तासुद्धा तीच भीती लागून असते आणि ती भीती माझ्या मनात आज देखील आहे, सगळ्यांच्या मनात आहे. आणि म्हणूनच मला माझ्या सारंगची सगळ्यांपेक्षा जास्त काळजी वाटते. आणि जे लोक माझ्या जवळचे आहेत, ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे, त्या लोकांना हे सांगायची गरज नाही आहे. ते मला सगळे समजून घेतात आणि काही दिवसानंतर तुलासुद्धा माझी बाजू पटेल अशी मला आशा आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, आपण जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो
आणि एकत्र कुटुंबात राहताना प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडतील असं काही होत नाही. भांड्याला भांडं हे लागतच. पण याचा अर्थ असा नाही की उठसूट घर सोडून निघून जायचं. मला तुझं हे आजचं वागणं बिलकुलही पटलेलं नाही आहे. आणि मग त्यानंतर ती ऐश्वर्याला सांगते की सारंग आणि सावली यांच्या सोबत सोहम आणि तारा हे देखील देवदर्शनासाठी जातील. तू त्यांचंही तिकीट बुक कर, राहण्याची सोय कर. आणि ते ऐकून ती तारा तर खूपच खुश होते आणि मग घरातील सगळ्यांची माफी मागते. सगळं काही पुन्हा एकदा ठीक होतं, त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होतो. ऐश्वर्याचा मात्र चेहरा पडतो आणि मग नील हसत सोहमला आणि सारंगला म्हणू लागतो की आता तुम्ही हनीमूनला जाणार आहात तर येताना गोड बातमी घेऊन या. आणि ते ऐकून सगळेजणच हसू लागतात. त्यानंतर आपण पाहतो की ती तारा तिच्या खोलीत बसलेली असते. तिच्या पाठोपाठ ऐश्वर्यासुद्धा आता तिला भेटायला जाते आणि म्हणू लागते की वा तारा, तू तर कमालच केलीस. तुझ्यामध्ये एवढी हिंमत आहे असं मला वाटलंसुद्धा नव्हतं. तू चक्क घर सोडून निघालीस. खूप मोठी हिंमतवान आहेस गं तू, एवढी मोठी रिस्क घेतलीस. आणि ते ऐकून तारा हसतच म्हणते की वहिनी, मी तारावजे आहे, तारावजे. रिस्क घ्यायचं तर माझ्या रक्तातच आहे. आणि हे ऐकून ऐश्वर्या म्हणते की अगं हो, पण कधी तुझ्या अंगलट येईल काय सांगू शकत नाही ना. त्यावरती खूप दिवसांनी मला माझ्यासारखी कोणतरी या घरामध्ये मैत्रीण मिळाली आहे, हे बघून मला खूप आनंद होतोय, असं ऐश्वर्या तिला म्हणत असते. तर तारा हसत म्हणते की वहिनी, काळजी करू नका, मी कुठेही जाणार नाही. तर ऐश्वर्या म्हणते की अगं तू कुठेही जाणार नाही, पण जर तुला तुझ्यासाठी वेळ मिळाला नाही तर मग काय. म्हणजे आता ऐश्वर्याला ताराच्या डोक्यामध्ये खूळ बसवायचं असतं की तू आता हनीमूनला निघालीस तर बाळाचा प्लॅनिंग करू नको. आणि त्यासाठी तिचा हा सगळा अट्टहास चाललेला असतो. तारा विचारते की तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला. त्यावेळी ऐश्वर्या तिला सांगत असते लागते की अगं बघ तारा, कसं आहे ना की तू आता फिरायला जाणार आणि तिकडे समजा तुमचा हनीमून झाला आणि तुला बाळ राहिलं, तर नंतर बाळ झाल्यानंतर तुझ्यावरती आता बाळाच्या जबाबदाऱ्या येणार. घरामध्ये तू आता व्यस्त होऊन राहणार. बाळ आणि घरातली कामं एवढंच तुझ्या नशिबी येणार. आणि तुझं करिअर तर सगळं तू विसरूनच जा. तुला स्वतःसाठी सुद्धा टाईम भेटणार नाही. आणि त्यामुळे तूच ठरव आता हनीमूनला गेल्यानंतर काय करायचं ते. आणि तारा म्हणते नाही नाही, मला एवढ्या लवकर काही बाळ वगैरे काहीच नको आहे. मी काही प्रेग्नेंट वगैरे राहणार नाही म्हणून. आणि त्यानंतर ऐश्वर्या तिला सांगत असते ते ठीक आहे, पण याचीसुद्धा काळजी घे की सारंग आणि सावली हे दोघेसुद्धा एकत्र येणार नाहीत म्हणून. त्यांनासुद्धा बाळ राहू नये म्हणून. कारण त्यांना बाळ राहिलं तर तुझी किंमत या घरामध्ये कमी होईल म्हणून. आणि काही काम करू शकणार नाहीस तू. त्यामुळे स त्यामुळे ताराच्या डोक्यामध्ये असं वहिनींनी बाळाचं तिच्या घातलेलं असतं. त्यामुळे तारा जी आहे ती आता पुरतीच भिलेली असते. आणि तिला सांगत असते तुझी या घरामध्ये मग किंमत शून्य होईल, शून्य. त्यामुळे तूच ठरव तुला आता काय करायचं आहे ते. आणि सारंग आणि सावलीलासुद्धा दूर ठेवायला ती सांगत असते. आणि इकडे आता ऐश्वर्या जी आहे तिथून निघून गेलेली असते. ऐश्वर्या विचारात पडते आणि नील तिथं ऑफिसची कामं करत बसलेला असतो. त्यानंतर नीलकडे ती बघते तर नील तिला काहीतरी मीटिंगविषयी बोलत असतो. पण ती ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये वेगळाच विचार चालत असतो. ती आता नीलला भडकवण्याचा प्रयत्न करत असते. तुला ना नील कामाशिवाय काही सुचतं का? अरे बघ, तो सारंग तिकडे कॉन्फरन्ससाठी चाललाय आणि त्याच्यासोबत ती मूर्ख मुलगीसुद्धा. आणि त्याच्या पाठोपाठ आता सोहम आणि ती अर्धवट तारासुद्धा. तुला मात्र इथे बसून फक्त आणि फक्त कामच करायचं आहे. आणि मला सांग, त्या सारंगने एकदा तरी तुला येऊन विचारलं का रे की नील दादा, तू सुद्धा येतोस का आमच्यासोबत? बोलला का तो एकदा तरी? सोबत यायचं ना, दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे, असं ती ऐश्वर्या नीलला सांगत असते. पण त्याचवेळी नील म्हणतो की असं काही नाही ऐश्वर्या, आईने मला देखील कॉन्फरन्ससाठी पाठवलं असतं, पण मात्र तो एरिया माझ्या प्रॉपर्टीजमध्ये येत नाही म्हणून त्या ठिकाणी सारंग जात आहे. आणि तसंही मला इथे खूप कामं आहे. तू उगाच माझ्या मनात सारंगविषयी काहीतरी भरवण्याचा प्रयत्न करू नको. पण तरीही ती ऐश्वर्या काही ऐकायला तयार नसते. आणि तितक्यात तिथे येतो तो म्हणजे सारंग आणि नीलला आणि ऐश्वर्याला म्हणू लागतो की दादा वहिनी, अरे तुम्हीसुद्धा आमच्यासोबत जर फिरायला आला असता तर खूप मजा आली असती. आपण एकत्र जाऊन खूप एन्जॉय केला असता. आणि ऐश्वर्याकडे बघू लागतो, पण ऐश्वर्या गुपचूप खाली मान घालून बसलेली असते. तिला लाज वाटत असते की आपण हे काय बोलून बसलो ते. आणि मग नील सारंगला सांगू लागतो की अरे तुम्ही सगळेजण जा आणि छान मजा करा, कारण इथे खरंच खूप कामं आहेत आणि बाबासुद्धा इथे एकटे आहेत. त्यामुळे घरात कोणीतरी जबाबदारीची व्यक्ती हवी ना. आणि त्यामुळे मग सारंग म्हणतो ठीक आहे दादा, पण जर तू आला असतास ना तर खरंच आम्हाला खूप छान वाटलं असतं आणि आम्हाला आवडलं असतं मला. आणि मग तो तिथून निघून जातो.
तो गेल्यानंतर ऐश्वर्या पुन्हा त्याच्याबद्दल वाईट साईड बोलू लागते. तर नीलचे कान भरण्याचा प्रयत्न करत असते, पण नील तिला स्पष्टपणे सांगत असतो, हे बघ ऐश्वर्या, तुला कशासाठी जायचं आहे फिरायला ते मला चांगलंच माहिती आहे. दोघांमध्ये काही आहे का आपल्या? नाही ना? मग तिकडे जाऊन काय भांडत बसण्यापेक्षा गुपचूप इथेच बस. कामाकडे लक्ष दे आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझ्या मनात माझ्या भावाविषयी जर काही भरवण्याचा प्रयत्न करतेस ना, तर ते कधीही साध्य होणार नाही. कारण मला माहिती आहे माझा भाऊ कसा आहे ते. त्यामुळे तू हे सगळे धंदे सोडून दे आणि कामाकडे लक्ष दे म्हणून. आणि नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील म्हणून. दुसरीकडे सावली आणि सखदेवला कॉल करते आणि त्याला सांगू लागते की दादा, उद्या रक्षाबंधन आहे, माहीत आहे ना? तुला उद्या माझ्या घरी यायचं आहे. प्लीज दादा येशील ना म्हणून, आणि विसरू नकोस, आणि मी तुझी वाट पाहते असं फोनवरती तिला सांगत असते. त्यानंतर सखदेवही आनंदाने म्हणतो हो आणि फोन ठेवून देतो. पण मग त्यानंतर त्याला प्रश्न पडतो की उद्या आपल्या बहिणीसाठी घरी जायचं आहे, तर आपल्या बहिणीसाठी काहीतरी गिफ्ट घेऊन जावं लागेल, ओवाळणी न्यावी लागेल, तर काय न्यावं या काळजीमध्ये तो आता पडलेला असतो. तर मित्रांनो, आता बघूया पुढच्या एपिसोडमध्ये नक्की काय होणार आहे. पण तोपूर्वी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.